इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ 5वा, वसंत हृदय चैत्र. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा. वैशिष्ट्ये: अ. निळसर फुलांची तुरे, कडुनिंब. आ. गुलाबी रंगाची कोवळी पालवी, पिंपळ. इ. गुलाबी गेंद, मधुमालती. इ. कडवट उग्रवास, करंज. उ. दुरंगी फुले, घाणेरी. उ. 3 पाकळ्यांचे फूल, आरळ. ए. पायापासून टोकीपर्यंत लादली गेलेली फळे, फणस. प्रश्न दुसरा, खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 1. चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे. उत्तर: चैत्र महिना हा वसंत ऋतूचे खरे सौंदर्य प्रकट करणारा महिना आहे. या काळात झाडांना नवीन पालवी फुटते, विविध रंगांची फुले उमलतात आणि फळे धरण्यास सुरुवात होते. निसर्ग सर्वत्र टवटवीत, हिरवागार व आनंददायी दिसतो. फुले आणि फळांमधून मधुरस वाहत असल्यामुळे चैत्राला मधुमास असे म्हटले जाते. त्यामुळे चैत्र हा वसंत ऋतूचा आत्मा किंवा खरा प्रतिनिधी मानला जातो. 2. काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात. उत्तर: चैत्र महिन्यात झाडावर पक्ष्यांची विविध आकाराची घरटी दिसतात. काही घरटी लोंबती, काही गोलाकार तर काही पसरट असतात. हिरव्यागार झाडावर ही काळी कबरी घरटी अतिशय आकर्षक दिसतात. लेखिकेला निसर्गाचे दृश्य एखाद्या सुंदर चित्रलिपीसारखे वाटते आणि त्यामध्ये ही घरटी जणू काही सौंदर्य वाढवणारी विरामचिन्हे असल्यासारखी भासतात. त्यामुळे निसर्गचित्र अधिक सुंदर, जिवंत आणि पूर्ण वाटते. प्रश्न तिसरा, योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. 1. लांबलचक देठ, कैऱ्याचे गोळे. 2. अर्धवर्तुळ पांढरी टोपी, करंजाची कळी. 3. भुरभुरणारे जावळ, माडाच्या लोंब्या. प्रश्न चौथा, खालील तक्ता पूर्ण करा. शब्द आणि अर्थ. शब्द: निष्पर्ण, अर्थ पाणी निघून गेलेला, निर्गंध, गंध नसलेला. निर्वात: हवा नसलेली जागा किंवा रिक्त जागा. निगर्वी: गर्व नसलेला. निस्वार्थी: स्वार्थ नसलेला. प्रश्न 5वा, खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. अ. लहान सहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच. उत्तर: लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच. आ. गुंजाराव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. उत्तर: गुंजाराव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती रुंजी घालत असतात. इ. मोठ्या माणसाबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच. उत्तर: मोठ्या माणसाबद्दल कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच. इ. सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. उत्तर: सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. प्रश्न 6वा, खालील शब्दामधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा. शब्द प्रत्यय आणि त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द. अतुलनीय प्रत्यय नीय, त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द वाचनीय. प्रादेशिक ईक, सामाजिक. गुळगुळीत ईत, चमचमीत. अनकुचीदार दार, काटेदार. प्रश्न 7वा, खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा. अ. अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. विशेष नाम.
सामान्य नाम. आ. अजय आजच मुंबईहून परत आला. यामध्ये अजय विशेष नाम, मुंबई विशेष नाम. ई. गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. गुलाब विशेष नाम, सौंदर्य भाववाचक नाम. ई. रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे. रश्मी विशेष नाम, गोडवा भाववाचक नाम. प्रश्न 8वा. ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा. जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखात संवाद करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्वाचे असते. अ. कर्ण. आ. सोबती. ई. मार्ग. ई. हर्ष. कर्ण कान, सोबती मित्र, मार्ग वाट, हर्ष आनंद. प्रश्न 9वा. स्वमत. अ. चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. चैत्र महिन्यात पिंपळाच्या झाडाला आलेली नवपालवी अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसते. तिची कोवळी पाने गडद गुलाबी रंगाची असल्यामुळे संपूर्ण झाड फुलांनी बहरल्यासारखे वाटते. उन्हाच्या प्रकाशात ही पाने चमकतात आणि रेशमी पताकांप्रमाणे वाऱ्यावर डोलताना दिसतात. त्यांच्या सततच्या सळसळीमुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते. त्यामुळे चैत्रातील पिंपळाचे रूप निसर्ग सौंदर्याचा एक अप्रतिम आविष्कार वाटतो. आ. चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे म्हणतात. या विधानाची सत्यता पटवून द्या. उत्तर. चैत्र महिन्यात झाडावर विविध आकारांची पक्ष्यांची घरटी दिसू लागतात. काही घरटी लोंबती, काही गोलाकार तर काही पसरट असतात. हिरवीगार पाने, रंगीबिरंगी फुले आणि फळांनी भरलेल्या झाडामध्ये ही घरटी विशेष आकर्षक दिसतात. जसे एखाद्या सुंदर लिखाणात विरामचिन्हे त्यांचे सौंदर्य वाढवतात, तसेच ही घरटी निसर्गचित्राचे सौंदर्य अधिक खुलवतात. म्हणूनच लेखिकेला ती वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात. हे विधान पूर्णपणे योग्य आहे. ई. वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात लिहा. उत्तर. वसंत ऋतूची आठवण आली की मला आमच्या गावातील आंब्यांच्या बागा आठवतात. चैत्र महिन्यात आंब्यांच्या झाडावर लागलेल्या कैऱ्या, कोकिळेचे मधुर कूजन आणि सर्वत्र पसरलेला मोहराचा सुगंध मन प्रसन्न करतो. शाळेला जाताना रस्त्याच्या कडेला फुललेली झाडे पाहून आनंद वाटायचा. मित्रासोबत कैऱ्या गोळा करणे आणि झाडांच्या सावलीत खेळणे हा एक वेगळाच आनंद होता. त्यामुळे वसंत ऋतूच्या त्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. उपक्रम. ऋतुमानानुसार तुमच्या परिसरात फुलणाऱ्या झाडांची नावे व वैशिष्ट्ये यांची आंतरजालाच्या सहाय्याने माहिती मिळवा आणि त्या माहितीचा संग्रह करा. उत्तर. झाडाचे नाव, ऋतू व वैशिष्ट्ये. आंबा वसंत ऋतू. वैशिष्ट्ये मोहराचा सुगंध दरवळतो, नंतर कैऱ्या व आंबे लागतात. गुलमोहर उन्हाळा. लाल केशरी फुलांनी संपूर्ण झाड बहरून जाते. कडुनिंब वसंत ऋतू. लहान पांढरी फुले व मंद सुगंध असतो. बहावा उन्हाळा. पिशव्या फुलांचे लोंबते घोस अतिशय आकर्षक दिसतात. जास्वंद वर्षभर. मोठी रंगीत फुले येतात, पूजेसाठी वापरतात. पळस वसंत ऋतू. केसरी लाल फुलामुळे जंगलाची ज्वाला असेही म्हणतात. प्रकल्प. पाठात उल्लेख आलेल्या झाडांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्याचा तक्ता तयार करा. उत्तर. झाडाचे वेलीचे नाव, वैशिष्ट्ये. पिंपळ गहऱ्या गुलाबी रंगाची कोवळी पालवी, पानांची सतत सळसळ, मधुमालती. पिंपळावर चढलेली वेल, गुलाबी गेंदासारखे फुलांचे गुच्छ, घाणेरी. विविध रंगांची दुरंगी फुले, आकर्षक रंगसंगती, माड. बारमाही हिरवेगार फिकट रंगाचे जावळ, फुलांच्या लोंब्या. नारळ 3 पाकळ्यांची फिकट पिवळी फुले, गुळगुळीत स्पर्श. कडुनिंब
निळसर फुलांची तुरे रात्री सुगंध दरवळतो. करंज कडवट उग्रवास, पांढऱ्या हिरव्या कळ्या व सुंदर फुले. आंबा मोहोर, कैऱ्यांचे हिरवे गोळे, चैत्रात पालवीचे घोस. आंबा